ठाण्यातील होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ठाणे शहरामध्ये अनेक क्रीडांगण स्टेडियम उभारण्यात आले, परंतु प्रथमच ठाण्यामध्ये ऑलिम्पिक दर्जाचं तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलंय। आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी सेंटरचं नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेलं आहे। याचा आढावा घेत प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। पाहूया। ठाण्यातील होतकरू विद्यार्थ्यांना घडवण्याकरिता नुकतंच ठाण्यामध्ये पद्मश्री सिंधुताई सपकाळ तिरंदाजी सेंटरची सुरुवात एकंदरीत करण्यात आली आहे। आपण पाहिलं तर ठाण्यातील एका महत्त्वपूर्ण अशा मार्गावरती हे प्रशिक्षण केंद्र जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि निश्चितच या तिरंदाजी सेंटरमुळे आता ठाण्यातील होतकरू जे विद्यार्थी आहेत त्यांच्या भविष्यामध्ये नक्कीच या तिरंदाजी सेंटरने मोठी एक भर पडणार आहे। नुकतंच या तिरंदाजी सेंटरचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे ते उद्घाटन पार पडलेलं आहे। माझ्यासोबत सर आहेत। सर, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारचं हे तिरंदाजी सेंटर असणार आहे आणि कशा प्रकारचा त्याचा येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना असेल, या संपूर्ण तरुण पिढीला फायदा होणार आहे? येते 1 सप्टेंबर रोजी डॉक्टर सिंधुताई सपकाळ प्रशिक्षण केंद्राची एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केली आहे उद्घाटन करून। येथे 10 कोटी खर्च करून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा 70 मीटर आणि 30 मीटर दर्जाची आपली रेंज येथे तयार झालेली आहे। येथे होतकरू विद्यार्थी जवळजवळ ऑलिम्पिक असो, नॅशनल असो, इंटरनॅशनल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत। आत्ताच आपले विद्यार्थी इथून 2 विद्यार्थी नॅशनल खेळत आहेत कोलकाता येथे। सो होतकरू मुलांचा इथे खूप बडीमार हो आणि ठाण्यातलं येथे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र चालू झाले। ही ठाण्याचीच नव्हे तर संपूर्ण MMRDA रिजनमध्ये ठाणे जिल्ह्याला लाभलेला हा एकमेव असा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आर्चरी सेंटर आहे। तर आताच 2 नॅशनल आपले ICC स्कूलमध्ये कॉम्पिटिशन झालेले आहे। त्या नॅशनलसाठी 2 विद्यार्थी गेलेले आहेत आपल्या सेंटरचे आणि याच्या पहिला एक निर्वी चव्हाण म्हणून होती, ती नॅशनल खेळून आलेली आहे अंडर 9 मध्ये। आणि याच्यानंतर तुम्हाला असेच विद्यार्थी नॅशनल इंटरनॅशनल पर्यंत जाण्याचे आम्ही कोचिंग आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही करतोय आणि मुलांचे एफर्ट जास्त आहेत की त्यांना असं वाटतं की आम्ही ऑलिम्पिकमध्ये जाण्याचं स्वप्न हे आमचं साकार होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।